हॅलो फ्रेंड्स, मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बोलू राहिलो पोलीस भरती. यावर्षी तुम्हाला जर नोकरी घ्यायची असेल, पोलीस भरती 2024 बद्दल बोलू आपण. आता ही जी जागा निघालेली आहे पोलीस भरती 2024ची, तर पहा यावर्षी जर तुम्हाला नोकरी घ्यायची असेल तर तुम्हाला पेपर मारा किती लागन, ग्राउंड किती मार लागन, म्हणजे तुम्हाला स्कोर तुमचा किती कमीत कमी एवढा तरी पाहिजे बा, तेव्हाच तुम्हाला नोकरी भेटू शकते. आपण किती पाण्यात आहे याबद्दल आपण बोलणार आहे या व्हिडिओमध्ये. पहा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण रोज व्हिडिओ आपण आणून राहिलो आणि प्रत्येक पॉईंट हा पोलीस भरतीवरच असते आपला. ठीक आहे, तर पहा पोलीस भरती यावर्षी 2024ची सरळ मी त्या 17,000 जागा निघाल्या होत्या आणि 17 लाख जवळपास फॉर्म आले. आणि त्याच्याबद्दल मी कॅल्क्युलेशनसुद्धा केलेलं आहे की हे 17 लाख फक्त काय बरसाती मेंढक आहे, म्हणजे यातले काही 15 लाख काही ठराविकच पोरं आहे. 2 लाख पोरं की जे प्रामाणिकपणे वर्षभर तयारी करत असते. ठराविक पोरं 2 लाख पोरं असते. या 17 लाखपैकी फक्त 2 लाख 1.5 लाख 2 लाख पोरं असे असते जे प्रामाणिकपणे पोलीस भरतीची तयारी करते आणि त्याला माहिती असते की पोलीस भरती काय आहे. बाकी काही विद्यार्थी सगळे असेच आहे बरसाती मेंढक. काय म्हणते बरसाती मेंढकची डेफिनेशन सांगतो. बरसात निघाल्यावर जसे मेंढक बाहेर निघते ते वय बरसाती मेंढक. जशी पोलीस भरती आली की पोट्टे ग्राउंडवर मग क्लासेस जॉईन करू दे, तेवढ्यापुरती फक्त. मग बरसात गेल्यावर कसे बेंडका चालले जाते तसे हे चालले जाते भरती गेली की. ठीक आहे, पहा पोलीस भरती 2024साठी मी जे मार्क सांगणार आहे त्या मार्कपेक्षा जास्त तर जाणारच नाही, हे मी 100% सांगलो. त्याच्यापेक्षा जास्त जाणार नाही, पण त्याच्यापेक्षा कमी येऊ शकते. 4, 5, 2, 3 मार्क कमी येऊ शकते, पण जास्त जाणार नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला सरासरी मार्क्स किती ठेवावं लागेल. सोपी गोष्ट आहे. पहा आपल्या पोलीस भरतीचा म्हणजे पोलीस भरतीचा विषय असा आहे की तुम्हाला 2 गोष्टी दिलेल्या आहे. म्हणजे एक आहे सगळ्यात पहिले फिजिकल, म्हणजे फिजिकल ग्राउंड. ठीक आहे, आणि नंतर आहे पेपर. आता 2 पैकी तुम्हाला दोन्ही पण आहे कितीचं हे पहिले सांगतो. 100 मार्काचं आहे, सॉरी 100 मार्काचा पेपर आहे. 50 मार्काचं ग्राउंड आहे. 50 मार्क ग्राउंड, 100 मार्क पेपर. टोटल 50, 100, 150 मार्क. या 150 पैकी तुमची लिस्ट लागणार आहे. 150 पैकी काय कोणताही पोरगा तयारी करत असन, हा व्हिडिओ पाहत असन, त्यांना किती मार्क्स घ्यायचे तुम्हाला. टार्गेट कमीत कमी मी जेवढं सांगू राहिलो असं, म्हणजे तुम्ही घाबरून जाऊ नका की बरं एवढे मार्क्स घ्यायला लागणार काय यावर्षी लागायचं आहे. असा विचार करू नका. तुमच्या कॅटेगरीनुसार मग तुम्हालाच माहीतच आहे. मागच्या वर्षी जसे आता मी तुम्हाला सांगतो आपापल्या कॅटेगरीत किती मार्क कमी करायचे तुम्हाला, या व्हिडिओमध्ये मी सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला फक्त ओपनचा विचार करून सांगू राहिलो. मग तुम्हाला आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्हाला माहिती आहे किती मार्क्स कमी करावे लागते आपल्याला. याच्यात 2 मार्क कमी पकडा, 3 मार्क्स कमी पकडा. ठीक आहे, प्रत्येक कॅटेगरीवर बोल तुम्ही याच्यात. पहा ग्राउंड 50 आहे. पहिली गोष्ट तर सगळ्यात पहिले ग्राउंड आहे, फिजिकल आहे. आणि तुम्हाला जर इथं क्वालिफाय व्हायचं असेल तर याच्यातही मी एक आकडा सांगू राहिलो ओपनचा. त्याच्यात तुम्ही कॅटेगरीनुसार 2-3 मार्क्स कमी करू शकता. ठीक आहे, आता ओपन असो कोणी असो काही असो, कारण की 17,000 जागा आहे, भरपूर जागा आहे. सरळ सांगू राहिलो 40+ फिजिकल पाहिजे. ग्राउंड किती पाहिजे, ओपनचा विचार करून घे. ओपन 40+ फिजिकल पाहिजे. मागच्या वर्षी पोट्टे म्हणत असं आता, अरे भाऊ काय सांगत आहे तू, मागच्या वेळेस 45, 42, 41 लागला. अरे हाव तर भावा, त्यावेळेसचे पोट्टे कट्टर पोट्टे सब पोट्टे लागले ना. 17,000 जागा गेले ना सगळे पोरं लागून. म्हणजे पोरं लागले. आता भरती आहे कधी, गॅप किती पडली त्याच्यात ते पहा. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागते. म्हणून तुम्हाला सांगू राहिलो आता पोरं सध्या गॅप पडली, ती मदत गॅप पडलेली आहे. भरतीचे लगेच भरती आली का दुसरी तोंडावर नाही. हे ट्रेनिंगवर वेळानं बोलावलं, लगेच तोंडावर भरती आली नाही. मागच्या वर्षीची भरती होती ती. आता ही झाली 40+ फिजिकल, म्हणजे 40+ फिजिकल मारला का तुम्हाला, तेव्हा काय होसान तुम्ही क्वालिफाय होसान पेपरले. 40 मजाची गोष्ट नाही आहे. 40 मारणं म्हणजे कुठून पाणी निघते हे त्यालाच माहीत आहे 40 फिजिकल मारासाठी. ठीक आहे, आता 40+ फिजिकल मारायचा तुम्हाला. 40. आता राहिली गोष्ट कॅटेगरीची. मग हा झाला ओपन 40+, तर तुम्ही OBCचे 2 मार्क कमी पकडा. OBCचे -2 म्हणजे 38 पकडा. OBC. आता ST SC चे मार्क्स. आता बघा SC जी कॅटेगरी आहे, पोटायला वाटते की SCची भरपूर लिस्ट कमी येते, काही कमी नाही येत. आता SCमध्ये कॉम्पिटिशन वाढली. OBC SC हे एक लेवल आहे, एक लेवल होऊन राहिला. आता तुम्ही पहा, तुम्ही ऑब्झर्व करा लिस्ट लागते तेव्हा बस कुठंच होती ते 2-3 मार्क खाली. शक्यतो सारखीच आहे, पण पहा -3 मार्क्स पकडलो आपण. जास्त खाली येत नाही, त्याच्याच लेवल राहते ते. -3 मार्क्स म्हणजे किती पहा तुम्ही. आता -3 जर केले 40मधून
37 मार्क्स. म्हणजे आता तुम्ही म्हणसान 37 फिजिकल कसं बसन, 38 आकडा सम कसा बसन, ते एक अंदाज आहे. हा मॅटासारखी कमेंट टाकायची नाही मोबाईल तिथं व्हिडिओमध्ये. हा अंदाज आहे. 2 मार्क्स कमी पकडा, इथं 3 मार्क्स कमी पकडा तुम्ही, कमी जास्त होतेच ते, सम विषम काही होऊ शकते. हा झाला 3 मार्क्स एस सीचे. एस टी सर्वात कमी लागते, एस टी नंतर बोलू. आता ह्या ओबीसीच्या रेंजमध्ये एस बी सी असते, एस बी सी, ओबीसी, EWS याच्याच लाईनमध्ये आला. EWS याच्याच लाईनमध्ये. आता काही कॅटेगरी सुटल्या असाल तरी तुम्ही हेच लाईन पकडा. तुम्ही फक्त काही कॅटेगरी सुटल्या असाल, एस टी सोडून म्हणलो मी, काय एस टी स्पेशल सांगणार आहे मी. काही कॅटेगरी सुटल्या असेल तर याच्या लाईनमध्ये पकडा तुम्ही. SBC, EWS, OBC, NT हे ह्याच लाईनीत पकडा. OBC 2 मार्क्स कमी, बस 38 फिजिकल मार्क्स लागणार कॅटेगरीमध्ये असेल तर, नाही तर 40+ जास्त लागते. ठीक आहे. टार्गेट 40+च ठेवा लागेल. टार्गेट 40+ ठेवायचा. ठीक आहे. SC 3 मार्क्स कमी. ST आता 40 आहे. एस टी कॅटेगरी सगळ्यात कमी. आता काय होते माहिती आहे का, एस टीची भरपूर लिस्ट कमी येते. म्हणजे 5 मार्क्स नाही म्हणू शकत मी, भरपूर कमी येते. 10 मार्क्स कमी म्हणजे 30, 32, 35 वरच लागते. पण तरी आपण किती मार्क्स कमी करलो, 5 मार्क्स कमी. म्हणजे 35 फिजिकल जरी मारलं तुम्ही 50 पैकी तरी एस टीवाले क्वालिफाय होते. इथं 35 फिजिकल, इथं -2, -3, -5 हे झालं. अमरावतीमध्ये जो विद्यार्थी अमरावतीमध्ये हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्याकरिता आता 12वी झालेल्या विद्यार्थ्यांना भरपूर शुभेच्छा. जे भरपूर विद्यार्थी पास झालेले आपल्या अमरावती जिल्ह्यातले, ऑफलाईन बॅचेस आहे आपल्या गोपालनगर एरियात. 12वी झालेल्या स्पेशल विद्यार्थ्यांसाठी स्पेशल पोलीस भरती बॅच चालू करते आपण. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, GK 4ही विषय म्हणजे पोलीस भरतीचा संपूर्ण विषय आपण एकाच ठिकाणी आपल्याच क्लासवर शिकवत आहे. आणि भरतीसाठी मार्गदर्शन, संपूर्ण मार्गदर्शन आणि ग्राउंडसुद्धा संपूर्ण आपण आपल्या ठिकाणी देत आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लासेस, काय ऑनलाईन नाही, ऑनलाईनसाठी मला विद्यार्थी कॉल करतात. ऑनलाईन नाही म्हणता मी, ऑफलाईन बॅचेस लावायचे असेल तर गोपालनगरमध्ये दत्त मंदिरासमोर आपले बॅचेस आहे, एकलव्य कोचिंग क्लासेस. माझा नंबर हा स्क्रीनवर दिसत असेल, अश्विन पांडे. मला कॉल करा आणि संपर्क करा. ज्यांना बॅच जॉईन करायचे ते फक्त, काय इतर प्रश्नाकरिता कोणी कॉल करायचा नाही. पोलीस भरती स्पेशल बॅचेस चालू करते आपण. वेळ राहणार आहे सकाळ, संध्याकाळ, दुपार, तिन्ही वेळ घेणार आहे आपण. जो वेळ पाहिजे तुम्हाला प्रत्यक्षात तुम्ही कॉन्टॅक्ट करा. फी काय आहे, काय सगळं बोलून घेऊ. ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. त्याला ग्राउंडचा विषय ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त बोललो अंदाजित, कारण की पेपर झाला, ग्राउंड झाल्यावर नंतर मग आपण ते मेरिट लिस्ट म्हणजे मेरिट अंदाज लावत असतो की मेरिट किती लागन, ग्राउंडचं क्वालिफाय किती लागन ते बोलत असतो. आपण मागच्या वर्षी बोललो होतो, मागच्या मुंबईच्या वेळेस आपण परफेक्ट अंदाज लावले ते. आपले व्हिडिओ पाहायचा तुम्ही अगोदरचे जुने, की किती बोललो मी आणि किती लिस्ट लागली. परफेक्ट अंदाज लागले. मी म्हटलं होतं 120, 121वर ओपन लागत, 120, 121च लागली होती. एक अंदाज असते तो. आता इतक्या वर्षाची तयारी करत आहे आपण, तो अनुभव आहे, तो अंदाज आहे, परफेक्टच येते. झालं हे एस टी. आता याच्यात महिला पुरुषचा विषय केला नेहमी स्पेशल. महिला पुरुष त्यांना समजून घ्या, हेच तुम्ही काही एवढं नाही आहे का. आता तसं म्हटलं तर मागच्या वर्षी काय झालं, 25वर सगळ्या महिला क्वालिफाय केल्या होत्या. मुलींबद्दल बोलत आहे मी आता. 25+ सर्व महिला, 25 आणि +26 काही, 26+ काही कॅटेगरीच्या होत्या. सर्व मुली क्वालिफाय केल्या होत्या. तर तुम्ही एकच टार्गेट ठेवा मुलींसाठी, 30+ ग्राउंड मारा. मुंबईत जर फॉर्म भरत असेल तर, कोणत्याही जिल्ह्यात भरत असेल तर 30+ ग्राउंड मारा. 30+ तुम्ही कुठे क्वालिफाय होता, मग ये ना ते 27-28वर आलं तर चालते, पण तुम्ही 30+ची टार्गेट ठेवा. 30+ ग्राउंड मारायचं आहे तुम्हाला. हे झालं मुलींसाठी. ग्राउंडचं सांगितलं, मुलांचं सांगितलं, कॅटेगरीबद्दल बोललो. ओपन तर 40+ माराच लागन. राहिली गोष्ट आता पेपरची. आता हा पेपर कोणाला किती मार लागन, 100 पैकी पेपर आहे. पहिले मी मुलांबद्दल बोलतो. ओपनचा विचार करता तुम्हाला पेपर मार लागते 90+. 90+ माराच लागते, कारण की ओपनचे पोट्टे कट्टर असते रे बा. म्हणजे खतरनाक पोट्टे भेटते तुम्हाला. 90+, 40+. कॅटेगरीतलाही पोट्टा ओपनमध्ये जाते, तो ओपनची लेवल असते त्याची, ओपनची त्याची लायकी असते म्हणून तो जाते. 90+ पेपर, 40+ ग्राउंड, 9 4 13, 130+ रिझल्ट लागते. कायचा, ओपनचा 130+. मुंबईचा विचार करता, मुंबई. बाकी अदर जिल्ह्यात 130वर तुमचा विचार केला जाते. 130 का कमी टोटल नाही आहे. 90 आणि इकडे 40. आता तुम्ही म्हणसाल मग इथं मुंबईचा विचार जर केला आपण, मुंबईचा विचार केला तर 90 मायनस, म्हणजे इथं किती पेपर कमी मार लागन पोरायले. समजा याने इकडे OBC, EWS, SBC 2 मार्क कमी घेतलेले आहे, 38 घेतलेले आहे. मग पोरायला इकडे किती मार लागन, कॉम म्हणजे -2 मार्क्स, म्हणजे 88+ पेपर. 88, 87 जरी मारला तरी पण चालून जाते. 88, 87 जरी पेपर मारला तुम्ही, 38 फिजिकल मारून कॅटेगरीमध्ये, मुंबईले 38 फिजिकल मारून
87 88 जरी मारला तुम्ही तरी तुमची टोटल 128पर्यंत जाते. 127 128पर्यंत टोटल जाते तुमची. 125 प्लस चालली ते. तसं म्हटलं तर पण मी ही जास्तच सांगू राहिलो तुम्हाला, जास्तच झाली आहे. कारण की मागच्या वर्षीचा लिस्टचा विचार जर केला मागच्या वर्षीचा तर किती लागली होती मागच्या वर्षी लिस्ट? ओपनचीच 120 प्लस लागली होती. म्हणजे एवढी गेली होती का ते? नाही. पण तरी मी तुम्हाला सांगू राहिलो टार्गेट जास्त ठेवा, टार्गेट जास्त ठेवा. मग आले चालते कमी ते. मग तुमचा बसे ना तिथं फिजिकल 38 काय 35 बसलं नाही, पेपर 88 85 बसला तरी तुमचे 120 टोटल होते. काय म्हटलं मी? 35 बसला 85 बसले तरी 120 टोटल होते. तरी तुम्ही लिस्टमध्ये राहता. पण तुम्ही अशी विचार जर ठेवले आत्ताच की मी 35 फिजिकल मारतो 85 पेपर मारतो, तर मी सांगतो तुम्हाला 35 नाही तुम्ही 30 मारून तिथं पेपरलेस क्वालिफाय होत नाही. तुम्ही जर 35चा टार्गेट ठेवला तर तुम्ही 30 मारता फिजिकल, किती? 30, आणि पेपरच तुमच्या हातात येत नाही. ही मग हे असा मूर्खपणा करायचा नाही. म्हणून मी तुम्हाला जास्त सांगू लागलो. तुम्ही मला सांग काय सांगू राहिला, भरपूर सांगू राहिला, असं काही नाही. हे प्रामाणिक म्हणजे विचार करून सांगितलेला आकडा हा. ठीक आहे. आता पहा हे बोललो तुम्ही, आता हे एक्स्ट्रा बोललो आपण थोडं याच्यात. काय म्हटलं मी? कॅटेगरीत तुम्ही 128 127 प्लस टार्गेट ठेवा यावर्षी. भेटा ना मग 122 125 तरी लागणंच आहे. 128 127चं टार्गेट तरी ठेवा. म्हणजे एवढे मारा तुम्ही, कन्फर्म आहे तुमचे, म्हणजे लागण्याचे भरपूर चान्सेस आहे याच्यात. हे जे सांगू राहिलो मी तुम्हाला, शेवटी तुम्हाला याच्यात 2-2 मार्क्स कमी करायचेच आहे. ठीक आहे. 128 127 कॅटेगरीत कोणताही पुट्टा लागून जाते मुंबईला. कोणता आहे? कारण कसं माहिती आहे की यावर्षी फॉर्म जास्त आलेले. एवढे फॉर्म मागच्या वर्षी नव्हते. भरपूर फॉर्म आहे, काही सांगता नाही येत. कारण की अदर कोणती भरतीच नाही आहे पोलीस भरतीशिवाय. जास्त भरत्या चालू नाही आहे. म्हणून याच्यावर थोडं. आता राहिली गोष्ट याची SC ST पेपर. SC वाल्याले पेपर हाच रेंजचा मला लागते 85 86. SC वाल्याले SC कॅटेगरी 85 86 पेपर मारा. ग्राउंड तुम्हाला सांगितलं मी -3 करायच्यात 37 आणि हे 6 किती होते? 121 122 टोटल येऊन समजा ते 85 आणि ते. तर ह्या रेंजमध्ये तुम्हाला मला लागते. ठीक आहे. आता पहा ST वाल्याला पेपर कमी मारला चालते. म्हणजे 75 मारला तरी तर मुंबईत लागून जाते बुट्टा. 75 78 80 असे पेपर मारले. पेपरवर डिपेंड करते बरं ते. आता पेपर कठीण आला तर पेपर कमी बसते पोरायचा, मग पेपरवर डिपेंड करते. मग तर 70 मारला 68 65 मारला तरी लागून जाते बुट्टे. हे पेपरवर डिपेंड करते. मी तुम्हाला आता हे अंदाज देऊन राहिलो. कोणी असे म्हणन की बा तुला माहीत आहे काय पेपर कसा येईन तिथचा? मलाही माहीत नाही, तुलाही माहीत नाही. कमेंट टाकायच्या पहिले विचार करायचा. मी काय सांगू राहिलो एक अंदाज. पेपर कसा येईन याच्यावर नंतर बोलू. मेरिट स्पेशल ठरवू आपण ते. पेपर कसा येईन, पेपर कसा आला मी सांगतो. मग तुम्हाला व्हिडिओ टायमावर बनतेच आपला. ज्या दिवशी पेपर आला त्या दिवशी व्हिडिओ येते आपला की पेपर कठीण आला लिस्ट किती लागन, त्या दिवशी टायमावर बोलू आपण. पण हा एक अंदाज आहे तुम्हाला. आता मी सांगू राहिलो हा अंदाज की आता तुम्हाला असा अभ्यास करावा लागते. अजून पेपर याचा आहे, फिजिकली याचा आहे, काहीच नाही. फक्त चालू आहे तुमची तयारी. फक्त तयारी चालू आहे. आणि ते तयारी अशी करा हे मी तुम्हाला सांगणार होतो या व्हिडिओमधून. या व्हिडिओमध्ये काही राहिला असेल तर तुम्ही कमेंट करा. मी अजूनही काही कमेंटचे रिप्लाय देतो किंवा करे असं वाटत असेल की बा ह्या टॉपिकवर बोलायचं आहे तर आणखी एक व्हिडिओ बनवू. या व्हिडिओमध्ये एवढंच. म्हणजे शेवटी काय सांगितलं मी तुम्हाला बघा. इतर कॅटेगरीमध्ये तुम्हाला म्हणजे एक आकडा पकडून घ्या. आता कॅटेगरीमध्ये 125 प्लस ठेवायचे आहे आणि कॅटेगरीमध्ये ओपनमध्ये 130 प्लस ठेवायचे आहे. पुरुष कॅटेगरीमध्ये 130 प्लस ठेवायचे आहे. ओपनमध्ये काय पुरुषच ओपनमध्ये 130, कॅटेगरीमध्ये 125. आणि महिलाचा जर विचार केला तर महिला तुम्हाला पहा महिला भरपूर कमी लिस्ट लागते. हे तुम्हाला मी इथं सांगितलं महिलाबद्दल. आता सांगत होतं 25 क्वालिफाय होते पुरी तिथं. 25 7 आणि 5 12. म्हणजे तुम्ही तिथं पेपर 70 जरी मारत नाही पुरी 70 पेपर. लय कमी मारते पुरी पेपर. 70 आणि 30 110. मी तुम्हाला तरी अगय पगय सांगू राहिलो. अगय पगय ह्या तिनं पहिलेच फिजिकल अगय म्हणजे जास्त मारून द्या. म्हणजे तुम्हाला 35 जर घेतली तुम्ही, मुलींना 35 जर घेतले तर तिकडे तुम्हाला जास्त घ्यायचं काम पडत नाही. बस तुम्ही मग तिकडे 65 घेतले मुलींना 65 घेतले तर 35 आणि किती राहिले? 110. मागच्या वर्षी मुलगी 107 वरच ओपन होती. 106 वर ओपन होती. 107 ओपन प्रथम मेरिट. 110 तर यावर्षी भरपूर झाले. 110 कारण 17,000 जागा आहे. मागच्या वर्षी 18,000 जागा होत्या. म्हणजे जागा सारख्या वारख्याच आहे. लिस्ट तशीच लागणार आहे. पण मला असं वाटतं त्याच्यापेक्षा कमी येईन लिस्ट. त्याच्यापेक्षा कमी येईन. पण तुम्ही टार्गेट चांगला ठेवा. 90 प्लस पेपर मारायचा असा टार्गेट ठेवा. 40 प्लस फिजिकल मारायचा असा टार्गेट ठेवा. तेव्हाच तुम्ही कॅटेगरीचे सांग. नाही तर तुम्ही जर असा टार्गेट ठेवला. आता सांगितलं मी तुम्हाला मुलांना हे बघा लागता तुम्ही याच्यावर आहे. हे पहा आता बोलतो मी. लागता तुम्ही याच्यावर आहे 35 ग्राउंड
आणि 85 पेपर. ही मुंबईची कंडिशन सांगू मी तुम्हाला, मुंबईची. 8 120 120वर लागायचे चान्सेस आहे. 8 आणि 11 110 120 टोटल झाली. 120वर लागायचे चान्सेस आहे कॅटेगरीमध्ये 120. परंतु हा टार्गेट ठेवू नका. हा चांगला अनुभव आहे माझा. 35चा टार्गेट ठेवसान ग्राउंडचा तर तुम्ही 30 घेसान तिथं आणि पेपरच द्यायला भेटत नाही 30 घेतल्यावर. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. काही चुकलं असेल आपलं तर तुम्ही कमेंट करून सांगा. जास्तीच्या गोष्टी फक्त कृपा करून कमेंटमध्ये करू नका, आणि ब्लॉक करून टाका. व्हिडिओ दिसणार नाही ब्लॉक केल्यावर का. ठीक आहे. आता व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा. चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या, कारण मी व्हिडिओ रोज आणून राहिलो. रोज पोलीस भरतीच्या एका टॉपिकवर बोलत आहे आपण. ठीक आहे. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू. धन्यवाद.